मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका। भडकाऊ भाषणे करणाऱ्यांची शिंदे पाठराखण करत असल्याचा याचिकेत आरोप। तुळजापुरात उभारणार भवानी माता आणि शिवरायांचे 108 फुटी शिल्प। आमदार राणा जगजितसिंह पाटलांची घोषणा। 1999 कोटींचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर झाल्याची ही माहिती। काही जणांना मुलीला सीएम करायचंय, नाव न घेता अमृता फडणवीसांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला। वैमानिकानं टेक ऑफ करण्यास नकार दिल्यानं उद्योगमंत्री उदय सामंतांनी समृद्धी महामार्गानं गाठलं संभाजीनगर। पूर्वसूचना न देता सामंतांचं साहित्य विमानातून बाहेर काढल्यानं लोणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। धाराशिवमधील रस्त्यांची कामं करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 42,49,00,000 मंजूर। खासदार ओमराजे निंबाळकरांची माहिती। शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी। आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवल्याचा आव्हाडांचा दावा। दादा गुलाबी झाले तरी लोक येत नाहीत, आव्हाडांचा अजित पवारांना टोला। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा। नियोजनासाठी नारायणगडावरती बैठकीचं आयोजन। जालन्यात ओबीसी समन्वयकांची आज महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता। रोहित पवारांची ही 5 वर्ष कर्जत जामखेडच्या जनतेसाठी होती आणि पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी असतील। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शरद पवारांकडून रोहित पवारांना मंत्रिपद देण्याचे संकेत। स्वतःची घरं भरणाऱ्यांना आणि स्वार्थ साधणाऱ्यांना मत देऊ नका, तर लोकांसाठी काम करणाऱ्याला मत द्या। अमृता फडणवीसांचा ठाकरे पवारांवरती निशाणा। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे महत्त्वाचे संकेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांची माहिती देणं बंधनकारक। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राज्यातील नेत्यांना सूचना।